मुंबईकरांना भाजपाकडून मोफत अयोध्या दर्शन। सोमवारी रात्री पहिली गाडी रवाना झाली असून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय भवानी, जय भवानी। आजच्या महाराष्ट्रातनं जाणाऱ्या पहिल्या आस्था ट्रेनच्या या रवानगी समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगल प्रभात लोढाजी, प्रवीण दरेकरजी, मनीषाताई चौधरी, कालिदास कोळंबकरजी, तमिळ सेल्वनजी, संजय उपाध्यायजी, संजय पांडेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, उत्तर मुंबईच्या या ट्रेनचं संचालन करणारे गणेश खणकरजी आणि सर्व सोबत जाणारे रामसेवक, रामभक्त भगिनी आणि बंधूंनो, पहिल्यांदा तर मला तुमचा सगळ्यांचा फार हेवा वाटतोय। मैं आप सब पे जल रहा हूं क्योंकि राम जी का दर्शन आपको मेरे से पहले मिलने वाला है। या ट्रेनने जे जातायत ते इतके भाग्यशाली आहे। ही जी पहिली तुकडी महाराष्ट्रातनं चालली आहे, या सगळ्यांना प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी, मुंबई अध्यक्ष आशिषजी, या सगळ्यांपेक्षा पहिले रामललांचं दर्शन मिळणार आहे। आणि म्हणून पहिल्यांदा तर स्वतः करता एकदा टाळ्या वाजवून स्वतःचं अभिनंदन करा। 500 वर्ष जे स्वप्न आपण बघितलं, शेकडो लढाया झाल्या, हजारो बलिदान झाले, पण आपलं आराध्य दैवत प्रभू श्रीराम हे रामलला विग्रहाच्या रूपात अयोध्येमध्ये त्याच ठिकाणी स्थापित व्हावे, हे स्वप्न पूर्ण होत नव्हतं। आपल्याला कल्पना आहे, 6 डिसेंबर 1992 ला कारसेवकांनी आपलं पहिलं स्वप्न पूर्ण केलं। त्या ठिकाणी कलंकाचा ढाचा खाली आणला आणि रामललाची मूर्ती ही त्या ठिकाणी स्थापित केली। पण तरीही आमच्या मनामध्ये एक दुःख होतं की आम्ही सगळे आपल्या कॉन्क्रीटच्या घरामध्ये राहतो, पण आमचे आराध्य रामलला हे मात्र टिनाच्या आणि कपड्याच्या घरामध्ये राहतात। त्यामुळे आमची सातत्याने ही मानसिकता होती, नव्हे तर आमचा नाराज होता, रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे। मी खरोखर आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे आभार मानतो की माननीय मोदीजींनी हे स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण केलं
आणि त्या ठिकाणी रामललांच्या मूर्तीचं विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि आपण सगळ्यांनी बघितलं, टीव्हीवर बघितलं, इतकी विलक्षण लोभस आणि तेजस